पुण्याहून देवीघाट मार्गे सासवड हे अंतर 30 किलोमीटर आहे. या ठिकाणी पुरंदऱ्यांचे वाडे आहेत. त्यातील हा मुख्य वाडा म्हणजे भुईकोट किल्लाच आहे. तुंबाडी चित्रपटातून या वाड्याला अनेकांनी पाहिले आहे. या वाड्याविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अष्टकोनी बुरुजांची वास्तुरचना ही शनिवार वाड्याची आठवण करून देते. 10 फूट उंचीची गजखिळ्यांची दारे महाकाय वाड्याच्या आजही संरक्षणासाठी सज्ज आहेत. दरवाजावरील गणेशपट्टी नक्षीकाम मनास सुखावते. 25 फूट उंचीच्या भिंती प्रत्येक कोपऱ्यावर पंचकोनी सज्जे वास्तुरचनेचे वैशिष्ट्य सांगून जातात. वाड्याच्या उजव्या बाजूला द्विभुज गणेश मंदिर आहे. तटबंदी आत असलेले मंदिराचे प्रवेशद्वार मात्र बाहेरच्या बाजूला आहे. कळसावरील नक्षीकाम सुरेख आहे. मंदिराच्या बाजूकडील वाड्याच्या तटबंदीला इंग्रजांच्या तोफांमुळे भगदाडे पडलेली दिसतात. मुख्य दारासमोर जमिनीत तळघर आहे. वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत जाताना नगारखान्याची भव्यता वाड्याचे वैभव तेथे सांगून जाते. मुख्य वाड्याकडे आपली पावले भरभर चालू लागतात. या दरवाजावर देखील गणेशपट्टी आहे. वाड्याच्या आत गेल्यानंतर उजवीकडील मुख्य इमारत पुरंदऱ्यांच्या तत्कालीन मातब्बर वैभवशाली घराण्याची साक्ष देत उभी आहे. 300 वर्षानंतरही वाड्याचा जोता हे 3 मजले ऊन वारा पाऊस सोसत भक्कम टिकून आहे. वाड्याचे दरवाजे नक्षीकाम आजही चांगले टिकून आहे. वाड्याचे 3 मजले अनेक दालनांनी व जिन्यांनी युक्त आहे. नवखा माणूस तेथे चुकण्याची दाट शक्यता आहे. प्रत्येक मजल्यावरील दालने खूप विचारपूर्वक बांधली गेली असावी. या सर्व दालनात आवाज बाहेर जात नाही व तसाच बाहेरचा आवाज आत ऐकू येत नाही. वाड्याचा बराचसा भाग कोसळला आहे, पण लाकूड काम काहीसे तग धरून आहे. धोकादायक भाग असल्याने चालताना अत्यंत काळजी घ्यावी लागते. वाड्याचा मागील भाग पूर्ण कोसळला असल्याने वास्तुरचनेची केवळ कल्पना करावी लागते. वाड्याच्या कोपऱ्यात खोल विहीर आहे. त्याजवळ शौचकूप आहेत. वाड्याच्या तटावर जाणारे जिने पडझड झालेले आहेत. वास्तुकलेचा एक उत्तम नमुना हा वाडा आहे. सासवडच्या ऐतिहासिक वैभवात मोठी भर या वाड्यामुळे आहे. सासवड कधी मराठ्यांकडे तर कधी मोगलांकडे होते. त्यात एका पत्रात शके 1625 मध्ये कसबे सासवड व कर्यात सासवड असा पुरंदऱ्यांचा कुलकर्ण पदाचा वाद अत्र्यांशी असल्याची नोंद सापडते. धनाजी जाधवांची या घराण्यावर मर्जी होती. त्यांनी जिंजीत जाऊन जमिनीच्या संधा घेतल्या. मराठ्यांकडे नोकरीस असलेले पुरंदरे छत्रपती शाहू काळात उच्च पदाला पोचले. मानसिंग मोरे या सेनापतीच्या दिमतीस अंबाजीपंत पुरंदरे यांस नेमले. 1720 मध्ये बाजीरावांस पेशवाईची वस्त्रे तर अंबाजीपंत पुरंदऱ्यांस मुतालिकीची वस्त्रे मिळाली. अंबाजींसोबत त्यांची मुले महादोबा मल्हार त्र्यंबक ही शाहू सेवेत होती. अनेक आघाड्यात ते देखील सहभागी होते. पेशवे लहान असून अंबाजीपंतास पत्रातून चिरंजीव लिहित. अंबाजीपंत पेशव्यांचे कारभारी व उपमंत्री होते. अंबाजीपंतांचा माहुली येथे मृत्यू झाला. पुढे पानिपतात पुरंदऱ्यांचा सहभाग होता. पेशव्यांना अखेरपर्यंत सहाय्य करणाऱ्या अत्यंत कर्तृत्ववान पुरंदऱ्यांचा वाडा जणू शनिवार वाड्याची प्रतिकृतीच आहे.